नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 1 जूनला होणाऱ्या पेपरसाठी आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतोय आणि या बॅचमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेचे आतापर्यंतचे 12 ते 13 वर्षाचे सगळे PYQ सॉल्व्ह करतोय, एक टॉपिक घेऊन. ओके, तर त्याच सिरीजचा आजचा आपला 12वा दिवस आहे आणि आज आपण टॉपिक पाहतोय अंतर, वेळ आणि वेग, डिस्टन्स, टाइम अँड स्पीड. ओके, ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा टॉपिक याच्यासाठी जर तुम्ही आयोगाचा पेपर जर पाहिला तर यावर्षी 2 फेब्रुवारीला जो पेपर झाला कंबाईनचा, तर त्या पेपरमध्ये या टॉपिकवर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे जे गणित व बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या 20 पैकी 2 प्रश्न फक्त या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीला आपण फक्त 2024 पर्यंतच्या आधीचे 2023 पासून तर 2013 पर्यंतचे हे 10 ते 11 वर्षामधले सगळे क्वेश्चन पाहणार आहोत आणि पूर्ण स्लाइड म्हणजे पूर्ण सिरीज संपल्यानंतर, पूर्ण लेक्चर संपल्यानंतर आपण 2024च्या कंबाईनच्या पेपरमध्ये म्हणजे जो 2025ला झाला 2 फेब्रुवारीला, तर ते जे कोणते 2 प्रश्न होते ते आपण पाहणार आहोत. म्हणजे हे सगळे 10-12 वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर मला 12व्या-13व्या प्रश्नपत्रिकेमधले किंवा कंबाईन म्हणजे जो पेपर होणार आहे यातले प्रश्न मला सोडवता येतात का हे नक्की आपल्याला समजेल. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवात करतोय. आता या टॉपिकमध्ये काही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायची. एकदम सगळी सूत्र मी तुम्हाला सांगणार नाहीये. जसा प्रश्न येईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, कसा ट्रॅक करायचा, त्यासाठी कोणता फॉर्म्युला, कोणतं सूत्र वापरायचं हे आपण पाहणार आहोत. ओके, प्रश्न येईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण पाहू. एकदम सांगितले तर ते लक्षातून परत जाऊ शकतात. ठीक आहे, तर पहा, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. टॉपिकला सुरुवात करतोय पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, पहा. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती. म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सरासरी वेग काय काढायचं आपल्याला, सरासरी वेग. आता तो जातो आणि येतो म्हणजे वेग किती वेळा आहे, जाण्याचा 4 किमी प्रति तास वेगाने आणि 6 किमी प्रति तास वेगाने, म्हणजे वेग किती वेळा आलेला आहे, 2दा आलेला आहे. म्हणजे सरासरी वेग, सूत्र लक्ष ठेवा, सरासरी वेग याचं सूत्र आहे जाण्यात, सरासरी वेगाचं सूत्र आहे 2 गुणिले XY भागिले X अधिक Y. ओके, X आणि Y काय, जाण्याचा वेग, येण्याचा वेग. म्हणजे वेग किती वेळा दिलाय, 2दा. पहिला वेग आणि दुसरा एक, पहिला वेग X आणि दुसरा वेग Y. ओके, म्हणजे 2 गुणिले, पहिला वेग कोण आहे, 4, दुसरा वेग किती आहे, 6, आणि खाली त्या दोघांची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. म्हणजे वरती जर तुम्ही पाहिलं गुणाकार न करता त्याला तसंच ठेवलं आणि खाली जर पाहिलं गुणिले 6 भागिले किती आले, 10. जर तुम्ही इथं पाहिलं तर काय होईल, पहा, बेक बे, बे पंचे 10, बरोबर आहे. त्यानंतर आहे 6 24 भागिले किती आहे, 5, बरोबर आहे. 6 24 भागिले 5 आले. त्यानंतर जो 5 ने इथं भागलं, 5 20 उरले 4.0, 5 8 40 म्हणजे 4.8. म्हणजे सरासरी वेग जो आहे तो 4.8 किमी प्रति तास या वेगाने आहे. म्हणजे सरासरी वेग एवढा आहे. प्रश्न लक्षात आलाय कशा पद्धतीने सोडवलाय. जर सरासरी वेग विचारला गेला तर लक्षात ठेवायचंय 2 गुणिले XY अधिक X अधिक Y या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. पहिला वेग आणि दुसरा वेग. जर 3 वेग सरासरी काढायला आले तर तो प्रश्न आल्यानंतर आपण तो कसा सॉल्व्ह करायचा, कसा सोडवायचा हे पाहणार आहोत. ठीक आहे, आता पहा दुसरा प्रश्न काय दिलाय. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजत आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे. पहा, एक खांब आणि हा दुसरा खांब, या 2 खांबामध्ये किती मीटर अंतर आहे, 50 मीटर अंतर आहे. ओके, आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तासाला किती किलोमीटर जाते, ती 40 किलोमीटर जाते. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. पहा, प्रश्न जर पाहायला गेले तर अतिशय अवघड आहे, पण तसा पाहायला गेला तर एकदम सोपा प्रश्न आहे. कसा, पहा, आता 2 खांबामध्ये जर 50 मीटर अंतर आहे तर 3 खांबामध्ये किती असणार आहे, इथे पण 50 असणार आहे. परत इथे जर पाहिलं तर इथे सुद्धा 50 असणार आहे. इथे जर पाहिलं तर इथे सुद्धा 50 असणार. म्हणजे प्रत्येक 2 खांबांमध्ये अंतर किती असणार आहे, 50 मीटर 50 मीटर 50 मीटर. ओके, जर आपण पाहिलं 2 खांबांमध्ये 50 आहे, 3 खांबांमध्ये पाहिलं तर 100 आहे. त्यानंतर 4 खांबांमध्ये पाहिलं, ओके, 1 2 3 आणि 4 किती आहे, 150. त्यानंतर 5 खांबांमध्ये पाहिलं, 1 2 3 4 आणि 5, हे जर 5 खांब आहे तर गॅप किती, पहा, गॅप नंबर 1. ओके, हा पहिला गॅप आहे, हा दुसरा गॅप आहे, हा तिसरा गॅप आहे. ओके, आणि हा चौथा गॅप आहे. म्हणजे 4 गॅप आहेत पण खांब मात्र किती आहेत, 5. जेव्हा मी 5 खांब म्हणतो तेव्हा 200 मीटर अंतर येतं.
म्हणजे जेवढे खांब आहेत त्यातून एक वजा करा गुणिले 50. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर इथं जे कॅल्क्युलेशन झालंय टोटल खांब किती दिसतात तुम्हाला 1 2 3 4 आणि 5. मग 5 मधून मी एक वजा केला किती आले 4. 4 गुणिले मी जेव्हा 50 करणार आहे कारण दोन खांबांमध्ये 50 मीटर अंतर आहे तेव्हा जे उत्तर येणार आहे ते आहे 200 मीटर. मग पाहूया आपण नक्की 200 आहे का. 1 मीटर 50 100 150 आणि 200. 5 खांबांमध्ये 200 मीटर अंतर आहे. हे कशावरून कळलं की जेवढी खांबांची संख्या आहे त्यातून एक खांब वजा करा कारण हा खांब आपल्याला वजा करायचा आहे. थोडक्यात जर पाहिलं तर हे 50 मीटर 50 50 50 4 खांबांमध्ये 200 मीटर पण कधी हा एक वजा केला तर म्हणजे टोटल डिस्टन्स आपल्याला किती आहे 5 खांबांमधलं 200 मीटर. तर त्यांनी सांगितलंय 5601 खांब आहेत. मग टोटल डिस्टन्स किती टोटल अंतर किती. मग आपण काय करणार आहे या ठिकाणी किती आहेत 5601 आहे ना तर 5600 एवढं अंतर घेतलं. एक खांब काय केला आपण वजा केला आणि त्याला किती निघुणलं तुम्ही 50 ने गुणलं. जर मी याला 50 ने गुणलं तर या ठिकाणी जो गुणाकार होणार आहे तो काय होणार आहे हे 3 शून्य मी तसेच ठेवून घेतले 1 2 आणि 3 5 7 30 परत एक शून्य वाढला 3 आले. ओके 5 5 5 25 25 आणि 3 28 म्हणजे लक्षात घ्या तुम्ही किती आहे 2,80,000 मीटर. आता या मीटरला जर मी 1000 मीटरने काय केलं 1000 मीटरने भागलं तर ते कशात कन्वर्ट होणार आहे किलोमीटर मध्ये. म्हणजे ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले म्हणजे किती आले 280 किलोमीटर. म्हणजे टोटल अंतर किती आहे 280 किलोमीटर. आणि गाडीचा वेग जर पाहिला तर तासाला किती आहे 40 किलोमीटर. मग 280 किमी जायला गाडीला किती वेळ लागेल म्हणजे सिंपल उत्तर आहे 280 ला जर मी 40 ने भागलं तर शून्याला शून्य गेला 4 1 4 4 7 28 म्हणजे गाडीला किती वेळ लागणार आहे 7 तास. म्हणजे सुरुवातीला मी काय केलं 2 खांबांमध्ये किती अंतर आहे हे पाहून घेतलं. त्या 2 खांबांमध्ये 3 खांबांमध्ये 4 खांबांमध्ये याच्यानुसार मला एक आयडिया आली का एक खांब जर वजा केला तर मला राहिलेल्या संख्येला 50 ने गुणले तर टोटल डिस्टन्स मिळतंय. म्हणून टोटल खांब किती आहेत त्याच्यातून मी एक वजा केला त्याला 50 ने गुणलं म्हणजे मला टोटल डिस्टन्स सगळं अंतर मिळालं. ते अंतर आहे 280 किलोमीटर. हे मीटर मध्ये सगळं दिलं हे मीटर मध्ये 1000 ने भागायचं कारण याला मीटर मधून किलोमीटर मध्ये आपण घेऊन गेलो आणि 200 किलोमीटर हे या ठिकाणी काय मिळालं अंतर मिळालं 280 आणि या 280 किलोमीटरला गाडी एका तासाला 40च जाते म्हणून 40 भागिले केले आपण 280 ला तर आपल्याला उत्तर किती मिळालं 7. तर 7 तास तुम्हाला 5601 खांब मोजायला लागतील. किती 7 तास. ओके ठीक आहे. तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आलोय 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी 45 किमी वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता इथं एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचंय नेहमी लक्षात एक सूत्र ठेवा जेव्हा गाडी प्लॅटफॉर्म असेल किंवा स्टेशन असेल किंवा एखादा खांब असेल याला ओलांडते तेव्हा ते सेकंदामध्ये असतं. तेव्हा ते कशामध्ये असतं सेकंदामध्ये. म्हणजे तास आणि मिनिट नाही कशामध्ये असतं सेकंदामध्ये असतं. तेव्हा तुम्हाला जो वेग दिला जाईल त्या वेगाला नेहमी लक्षात ठेवा 5/18 ने नेहमी गुणायचं. तुमच्या वेगाला नेहमी काय करायचं 5/18 ने गुणायचं. हे कधीही विसरायचं नाही कारण हे गुणल्यानंतर तुम्ही किमी पर आवर मधून डायरेक्ट मीटर पर सेकंद मध्ये जात. म्हणजे या 5/18 ने गुणल्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता जर प्लॅटफॉर्म असेल रेल्वे गाडी असेल कधी तुम्हाला प्लॅटफॉर्मचं अंतर काढायला सांगितलं जातं कधी रेल्वेचं लांबी काढायला सांगितली जाते तर हे काढण्यासाठी याचं एक सूत्र आहे. सूत्र लक्षात ठेवा. काय करायचे रेल्वेची लांबी काय सांगतोय मी इथं रेल्वेची लांबी अधिक रेल्वेची लांबी अधिक तो जो प्लॅटफॉर्म असणार आहे धावते तर तो जो प्लॅटफॉर्म असणार आहे ओके स्टेशनची लांबी असं म्हणूया आपण. आता इथे कधी कधी काय असणार आहे स्टेशनची लांबी ब्रिज पुलाची लांबी काही पण असू शकतं. ओके याला भागिले करायचंय याला भागिले वेग काय करायचं वेग पण त्या वेगाला काय करायचंय तुम्हाला 5/18 ने गुणायचंय. बरोबर इथं काय असणार आहे वेळ आणि ही जी वेळ असणार आहे ही वेळ नेहमी कशात असणार आहे सेकंद. नेहमी ही वेळ कशात असणार आहे सेकंद. लक्षात ठेवा वेळ सेकंद. ह्या सूत्राच्या आधारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. लक्षात ठेवा सिंपल आहे. रेल्वेची लांबी तर नेहमीच येते मग प्लॅटफॉर्म असेल ब्रिज असेल किंवा बोगदा असेल म्हणजे पूल
पुलाची लांबी काढणं, रेल्वेची लांबी काढणं, बोगद्याची लांबी काढणं किंवा त्या स्टेशनची लांबी काढणं. ओके, रेल्वेची लांबी तर कंपल्सरी त्याच्यामध्ये ऍड करायचीच आहे. त्यानंतर वेग. आता इथं ब्रिज पळतो का, बोगदा पळतो का, नाही. स्टेशन पळतं का, नाही. पळतो कोण, रेल्वे, म्हणजे रेल्वेचा वेग. त्याला कितीने गुणायचंय, 5/18. बरोबर, जे उत्तर येईल ते सेकंदामध्ये असणार आहे. आता इथं जर पाहिल्या तर 4 गोष्टी टोटल. रेल्वेची लांबी, स्टेशन, बोगदा, पुलाची लांबी कोणी पण असू शकतं. त्यानंतर वेग हा नेहमी रेल्वेचाच असणार आहे आणि वेळ हे नेहमी सेकंदातच असणार आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 इथं टोटल 4 घटक आहेत. ह्या 4 घटकांपैकी तुम्हाला 3 घटक दिले जाणार आहे. एक घटक तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचा आहे. हे नीट नेहमी लक्षात ठेवा. मग आता आपण सोडवायला सुरुवात करूया. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी. रेल्वेची लांबी किती आहे, 250 अधिक काय सांगितलं, वेग किती आहे, 45. म्हणजे मी खाली आलो भागिले 45 ला मी किती गुणणार आहे, 5/18. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती आहे, 250 मीटर लांबी. तर ओलांडण्यास किती वेळ, म्हणजे इथं मला वेळ माहित नाहीये, त्या वेळेला मी एक्स म्हणतो. झालं माझं उत्तर. हे जे उत्तर मिळणार आहे मला सेकंदातच मिळणार आहे. का मिळणार आहे मला सेकंदात, कारण ऑलरेडी मी इथं 5/18 गुणलेला आहे तुमच्या वेगाला. बस, बाकी इथं उत्तर तुमचं बऱ्यापैकी संपलेलं आहे. वरती जर तुम्ही बेरीज पाहिली तर ती बेरीज किती येणार आहे, 500 भागिले इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होईल पहा, 9 9 दुने 18, 9 5 45, 5 5 25, 25 भागिले इथं किती, 25/2. आता हे 500 मी तसेच ठेवले, 500 तसेच ठेवले, गुणिले आता हे 25/2 हे उलटे होणार आहेत, 2/25. ओके, भागिले उलटून गुणिले होत असताना काय होतं, अंशाचा छेद छेदाचा काय होतो, अंश होतो. बरोबर आहे. इकडे काय आहे, एक्स आहे. एक्स बरोबर 25 1 25, 25 दुने 50, इथं आले 20, 20 गुणिले 2 40. म्हणजे किती वेळ लागणार आहे, 40 सेकंद. किती वेळ लागणार आहे, 40 सेकंद. लक्षात ठेवा, या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आलो पुढे आपण पाहता. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास त्या व्यक्तीला 6 मिनिटे लागली. पहा, पुन्हा एकदा खांबाचं एक्झाम्पल आले, नीट लक्ष ठेवा. पहिला खांब, दुसरा खांब, तिसरा आणि चौथा, या खांबापासून ह्या खांबापर्यंत पोहोचायला, या खांबापासून या खांबापर्यंत पोहोचायला त्या व्यक्तीला किती वेळ लागला, 6 मिनिट लागले. किती मिनिट लागले, 6 मिनिट. म्हणजे ऑब्विसली इथे किती मिनिटं लागले, 2 मिनिटं. ओके, इथे सुद्धा 2 आणि इथे सुद्धा 2, म्हणजे 2 खांबांमध्ये जाण्यासाठी त्या व्यक्तीला 2 मिनिटं लागतात. हे तर फायनल झालं. ठीक आहे. चौथ्या खांबापर्यंत पोहोचायला 6 मिनिटं लागला. जर त्याच गतीने ती व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली, किती मिनिटं चालली, 20 मिनिटं. पहा, 2 मिनिटं, 2 2, म्हणजे जेव्हा ती 2 2 चालती, पहा 2 मिनिटांनी ती दुसऱ्या खांबापर्यंत, 2 मिनिटांनी तिसऱ्या, 3 मिनिटांनी, सॉरी म्हणजे पहिला गॅप, दुसरा गॅप, तिसरा गॅप. लक्षात येते, म्हणजे इथं पहिला गॅप, दुसऱ्या खांबापर्यंत जायला 2 मिनिटं, 4 मिनिटं, तिसऱ्या खांबाला 6 मिनिटं. ओके, असं त्या व्यक्तीला किती वेळ चालायचंय, 20 मिनिटं चालायचं. लक्षात आलं. म्हणजे 2 मिनिटाला 20 मिनिटं जाण्यासाठी कितीने गुणावं लागणार आहे, 10ने गुणावं लागणार आहे. म्हणजे किती मिनिटं होणार आहे, 20 मिनिटं. पहा, 2 ला 1 ने गुणलं तर दुसऱ्या खांबापर्यंत आहे. 2 ला जर 1 ने गुणलं तर खांब नंबर, पहा इथं 2 उतराल, 2 ला 2 ने गुणलं 4 उतराल, 2 ला 3 ने गुणलं 6 उतराल. म्हणजे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल थोडस पहा, जर तुम्ही 1 ने गुणलं तर तुमचा खांब क्रमांक 2 आहे, खांब दुसरा. जर तुम्ही 2 ने गुणलं 4 मिनिटाला तुम्ही तिसऱ्या खांबापर्यंत, 3 ने गुणलं तर 6 मिनिटांनी तुम्ही चौथ्या खांबापर्यंत. म्हणजे 3 ने जेव्हा तुम्ही गुणता तेव्हा तुमचा खांब जो आहे तो 4 नंबरचा आहे. 2 ने गुणता तेव्हा खांब नंबर तुमचा किती आहे, तिसरा आहे. 1 ने गुणता तेव्हा खांब नंबर तुमचा दुसरा आहे. मग जर तुम्ही 10 ने गुणत असाल तर तुमचा खांब नंबर किती असणार आहे, 11. दॅट्स इट. म्हणजे कितवी, 11व्या खांबापर्यंत तो पोहोचलेला. लक्षात आले. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहतोय. काय दिलाय पहा त्याच्या पुढचा प्रश्न. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किलोमीटर या वेगाने पार पाडले. पुढील 20 किमी अंतर ताशी 12 किमी या वेगाने पार पाडले व राहिलेले 20 किमी अंतर ताशी 15 किमी या वेगाने कापले. तर नीरजचा संपूर्ण 60 किमी अंतराच्या प्रवासात सरासरी वेग किती. सरासरी वेग. पहा, पुन्हा प्रश्न आला सरासरी वेग. पण आता जर तुम्ही पाहिलं तर पहा, पहिलं किती आहे, पहिले 20 किमी अंतर त्यांनी
10 किमी प्रतिवेगाने, त्यानंतर त्याच्या पुढचा किती आहे 12 किमी प्रतिवेगाने, आणि त्यानंतर आहे 12 किमी प्रतिवेग, आणि त्यानंतर पुढचे 15 किमी प्रतिवेग. लक्षात घ्या. म्हणजे आधीचा सर्वात सुरुवातीचा प्रश्न जर तुम्ही पाहिलं तर 2 गुणिले, तुम्हाला जर प्रश्न आठवत असेल तर तिथं आपण एक सूत्र वापरले, काय 2 गुणिले x गुणिले y भागिले x अधिक y. कारण तिथं ती जी बस आहे ती पुण्यापासून मुंबईला जात होती 4 किमी प्रति तास या वेगाने, आणि तो माणूस आणि पुन्हा मुंबईवरनं पुण्याला येत होता, किंवा दॅट्स इट, ते अंतर होतं. जाताना 4 किमी प्रति तास, येताना 6 किमी प्रति तास. मग आपण काय केलं 2 गुणिले 4 गुणिले 6 आणि खाली 4 अधिक 6 ची आपण बेरीज केली आणि त्यांना भागलं. ओके. पण आता इथं जर पाहिलं तर 3 वेळा आलाय. मग अशा वेळेस सूत्र काय वापरायचे लक्ष ठेवा, 3 गुणिले x y z भागिले एक्स वाय अधिक वाय झेड अधिक झेड एक्स. पहा 3 गुणिले, पहा आता एक्स किती आहे 10 गुणिले वाय किती आहे 12 गुणिले झेड किती आहे 15. बरोबर. आता काय करायचंय, हा कोणी तुमचा एक्स, हा कोणी तुमचा वाय, आणि हा कोणी तुमचा झेड. लक्षात आले. ठीक आहे. मग आता फक्त काय करायचंय तुम्हाला, ह्या दोघांचा गुणाकार, परत ह्या दोघांचा गुणाकार, आणि परत पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार होईल, नंतर ह्या दोघांचा गुणाकार होईल, आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे इथे आणि त्यांची बेरीज करायची. 12 गुणिले 10 120 अधिक 15 गुणिले 12 किती होतील, 12 दुने 15 दुने 30, चले 3, 15 1 15 आणि 15 आणि 3 18 180 अधिक आता 10 गुणिले 15 150. आलं लक्षात. म्हणजे 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 भागिले जर तुम्ही पाहिलं तर 120 180 आणि 150. इथं किती आले पहा 200, यांची बेरीज 300 आणि 100 450. किती आली 450. ह्या शून्याला हा शून्य गेला, 3 1 3 3 1 3 3 5 15, ह्या 15ला हे 15 गेले, म्हणजे उत्तर किती राहिलं 12. म्हणजे या ठिकाणी ताशी 12 किमी हा काय झालं त्याचा प्रवासातील सरासरी वेग. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. सरासरी वेग म्हणून आपण इथं तो किती अंतर त्यांनी कव्हर केलं हे कुठेही मेन्शन केलं नाही, किंवा सूत्रामध्ये आपण वापरलं नाही. आपण सूत्रामध्ये फक्त वेग वापरलाय. लक्षात आलं. कारण आपल्याला सरासरी वेग काढायचा होता. तुम्हाला या 2 सूत्राच्या बाहेर कोणतंही सूत्र वापरायचं नाही. सरासरी वेग एकतर तुम्हाला 2 येईल किंवा 3 सरासरी वेग येतील. म्हणजे 3 वेग दिले जातील, त्यावेळेस तुम्हाला सरासरी काढायची असेल तर त्यासाठी हे सूत्र वापरायचे. लक्षात ठेवा. आता आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलाय पहा पुढचा प्रश्न. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किमी गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. 3 मिनिटे काय होतो उशिरा पोहोचतो. ओके. आणि जर तो ताशी 6 किमी गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. किती मिनिटे 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किती किलोमीटर. अंतर काढायचे आपल्याला. काय काढायचंय अंतर. ताशी किती वेग आहे त्याचा सुरुवातीला 5 किमी, नंतर तो त्यामुळे किती मिनिटे उशिरा पोहोचतो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो त्यांनी स्पीड वाढवलं 6 किमी प्रति तास वेगाने गेला तर तो 7 मिनिटे काय पोहोचणार आहे लवकर पोहोचणार आहे. म्हणजे या दोघांमधला गॅप कितीचा आहे. जर तो 5 किमीने गेला तर 3 मिनिटे उशिरा आहे. बरोबर आहे. आणि जर तो 6 किमी प्रति तास या वेगाने गेला तर 7 मिनिटं लवकर आहे. म्हणजे 3 मिनिटं पुढे आणि 6 मिनिटं आधी, म्हणजे हे 7 आणि हे 3, म्हणजे टोटल गॅप कितीचा मेंटेन होतोय 10 मिनिटाचा गॅप मेंटेन होतोय. लक्षात ठेवा. मग त्याला सुरुवातीचा लागणारा वेग किती आहे, सुरुवातीचा लागणारा वेळ किती आहे सॉरी, आणि नंतर लागणारा वेळ, या दोघांमधला फरक किती आहे 10 मिनिटाचा फरक. कसा 10 मिनिटाचा लक्षात आलं. समजा त्याला 9 वाजता पोहोचायचं. आता कंप्लीट टाइम त्याचा 9 वाजता आहे, पण तो 5च्या स्पीडने गेला का काय होतो 9:03 ला पोहोचतो. आणि जर तो आधी आला तर 8 वाजून किती म्हणूया आपण 53 मिनिटांनी पोहोचतो. पहा त्याचा टायमिंग किती आहे 9. म्हणजे त्यांनी टोटल कितीचा गॅप कव्हर केला 10 मिनिटाचा गॅप कव्हर केला. कारण तो 7 मिनिटं आधी आला, खरं तर तो 3 मिनिटं उशिरा येत होता. म्हणजे त्यांनी 10 मिनिटं वेळ वाचवलेला आहे. ओके. म्हणजे सुरुवातीला नक्कीच त्याला जास्त वेळ लागत होता. ओके. मग आता अंतर तर बदललेलं नाहीये, डिस्टन्स सेम आहे. फक्त काय बदललंय बदललंय त्याचा वेग. लक्षात आलं. मग वेग जो आहे तो किती आहे 5 आणि 6. मग आता पहा
डिस्टन्स किती आहे एक्स, आपल्याला माहित नसल्यामुळे आपण एक्स म्हणू त्याला. पहा आपल्याकडे सूत्र काय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. बरोबर, या सूत्राचा आपण वापर केला. वेळ, आता सुरुवातीला त्याला वेळ किती लागला, पूर्ण अंतर आपल्याला माहितीये का नाही, म्हणून अंतराला आपण एक्स मानला. आणि भागिले जर तुम्ही पाहिलं तर वेग किती त्याचा 5 किलोमीटर पर आवर, तासामध्ये पाहतोय आपण. वजा याला जास्त वेळ लागला, तेच अंतर आता त्यांनी 6 किमी प्रतिने, आता तो लवकर गेला, म्हणजे जास्त वेळ म्हणून जर कमी वेळ मी मायनस केला तर मला उत्तर काय मिळतंय 10. पण 10 मिनिटं आहे, मला हे सगळं 5 किमी हे तासात आहे, हे पण तासात आहे, आणि हे मात्र मिनिटात आहे, म्हणून मी याला 60 ने भागणार, हे लक्षात ठेवा. आता हे तासात कन्वर्ट झालं, लक्षात आलं. ठीक आहे, मग आता जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर इथं काय झाले पहा, ह्या दोघांची इथं पाया समान करून घेऊया आपण. इथं पाया समान करताना 6 गुणिले x 6x वजा 5x भागिले 6 पंचे किती आले 30, आणि इथं जर पाहिलं तर शून्याला शून्य गेला 1/6, म्हणजे हे जे इथं 6तून 5 गेले किती राहिला 1x राहिला, 30 तिकडे गेले आणि 30 ला किती भागिले 6, म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं, 6 ने जर 30 ला भागलं तर उत्तर आलं 5. म्हणजे ते जे अंतर होतं ते 5 किलोमीटरावर, किती अंतर होतं 5, म्हणजे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, जेव्हा ते अंतर आहे त्या अंतराला जेव्हा तुम्ही किमीने वेगाने भागता, जेव्हा कमी स्पीड आहे तेव्हा टाइम जास्त लागतो, आणि स्पीड वाढतं तेव्हा टाइम कमी लागतो, म्हणून जास्त टाइम मधून कमी टाइम काय केला आपण वजा केला. लक्षात ठेवा, तो वजा तो 10 मिनिटात होता, आणि या 10 मिनिटाला मला तासामध्ये कन्वर्ट करायचं होतं, म्हणून 60 मी त्याला भागलंय. आले लक्षात, समजलंय. ठीक आहे, जायचं पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी आलो आपण 7वा प्रश्न. काय दिला या ठिकाणी 7वा प्रश्न पहा, दोन जहाजे ए आणि बी हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या 2 बेटांवरून प्रवास सुरू करतात. म्हणजे पहा, इथे एक बेट आहे आणि इथे एक बेट आहे, फॉर एक्झाम्पल. ओके, ठीक आहे, थोडस लांब घेऊया. इथे एक बेट आहे, हे जे अंतर आहे 2 बेटांमधलं अंतर त्यांनी किती दिलंय 155 मैल. ओके, ठीक आहे. जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून आपण याला ए जहाज म्हणू, याला बी जहाज म्हणू. ए हे बीच्या पश्चिमेला आहे, म्हणजे थोडक्यात ह्या बीची ही पूर्व दिशा समजू आणि बीची ही पश्चिम दिशा समजू. बरोबर आहे, बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे म्हणजे कोणाकडे चाललंय, म्हणजे हे जे ए हे जहाज आहे हे बीकडच्या डायरेक्शनने मूव्ह करते. ओके, प्रति तास 25 किमी या सागरी मैल वेगाने प्रवास करते. म्हणजे एचं जे स्पीड आहे ते एका तासाला किती आहे, 25 मैल. ओके, ए किती जातो, एका तासाला 25 मैल जातो, हे लक्षात ठेवा. ओके, वेगाने प्रवास सुरू करते. त्याच वेळेस बी जहाज दक्षिणेकडे, हे जहाज कुठे चालले आता दक्षिणेकडे चाललं, कारण ही त्याची पूर्व, ही त्याची पश्चिम, वरती दक्षिण उत्तर, खाली दक्षिण. बरोबर आहे. आता बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या जाणे, म्हणजे बीचं जे स्पीड आहे एका तासाला किती आहे 20 मैल. किती आहे 20 मैल, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काय झालं, प्रवास करते 3 तासाच्या प्रवासानंतर, 3 तास प्रवास केल्यानंतर जहाजांमधील अंतर किती. आता 3 तासांनी, फॉर एक्झाम्पल असं आपण कन्सिडर करू का ते या पॉइंटला पोहोचलं, 3 तासांनी कुठे पोहोचलं, या पॉइंटला पोहोचलं. ओके, 3 तासांनी. आता 3 तास, एका तासाला किती जातं, बी जहाजाचा आपण विचार करू, अजून इथं या पॉइंट पासून येऊ आपण. एका तासाला किती आहे 20 मैल, म्हणजे 20 आणि 20 टोटल किती मैल आलं 60 मैल. किती 60 मैल. आता हे एका तासाला 25, टोटल अंतर तर 155 आहे, 25 आणि 25 म्हणजे टोटल किती आले, समजा इथे आले, हे किती अंतर कव्हर केलं त्यांनी 75 मैल. किती अंतर केलं 75 मैल. आता जर तुम्ही हा पॉइंट इथे जॉईंट केला, पहा काय सांगतोय मी, हा पॉइंट जर तुम्ही इथे जॉईंट केला, नीट समजून घ्या, हे लक्षात आलंय तुमच्या आता, बरोबर आहे. ठीक आहे,
ओके, हे टोटल अंतर 75 आहे. आपल्याला ह्या दोन बोटां जहाजांमधलं अंतर काढायचंय. म्हणजे इथं जर पाहिलं तर कोणता अँगल आहे, पायथागोरस काटकोन आहे. म्हणजे इथं वापरायचं आपल्याला, कोणता वापरायचा आहे, पायथागोरस. म्हणजे इथं जर पाहिलं तर हा कर्ण आहे. म्हणजे ह्या कर्णाची लांबी म्हणजे त्या दोन जहाजांमधली लांबी. आता ते मिळवण्यासाठी मला ही लांबी माहिती आहे 60 आहे, पण मला ही लांबी माहित नाही. का माहित नाही? कारण मला इकडं 75 माहिती आहे, पण मला टोटल माहिती आहे. जर टोटल 155 मधून, जर 155 मधनं मी 75 जर वजा केले तर मला काय उत्तर मिळणार? 5तून 5 गेले 0, 5तून 7 गेले म्हणजे जात नाहीत. म्हणजे किती जाणार आहे? 15. 15तनं 7 गेले किती राहिले? 80. इथे झालं. म्हणजे किती किलोमीटर राहिलेलं आहे इथं? 80. म्हणजे याची लांबी किती आहे? 80. याची किती आहे? 60. मग मला कर्णाची लांबी काढायची. म्हणजे पायथागोरसचा थेरम किंवा प्रमेय मी इथं वापरतोय. कर्णाचा वर्ग. काय वापरतोय मी? कर्णाचा वर्ग. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पहिली बाजू किती आहे? 80. 80चा वर्ग अधिक दुसरी बाजू 60चा वर्ग. 80चा वर्ग किती होणार आहे? 2 शून्य मी ठेवून घेतले. 8चा वर्ग 64 अधिक 60चा वर्ग 2 शून्य मी ठेवून घेतले. 6 36. जर यांची मी बेरीज करायला गेलो, ह्या दोघांची बेरीज 2 शून्य तसेच आले. 6 आणि 4 10. हा चला 1. 6 आणि 3 9 1 10. म्हणजे किती आले? 10,000. 10,000 हा कोणाचा वर्ग आहे? तर हा 100चा वर्ग आहे. म्हणजे हे जे आलं होतं हे कर्ण वर्ग आलं होतं, पण मला पाहिजे कोण? कर्ण फक्त. म्हणजे मी वर्गमूळ घेतलं. वर्गमूळ ह्या 2 शून्य म्हणून 1 शून्य, ह्या 2 शून्य म्हणून 1 शून्य आणि 1 तसाच ठेवला. म्हणजे 100. म्हणजे 100 सागरी मैल अंतर अजूनही त्या दोन जहाजांमध्ये बाकी आहे. म्हणजे हा सरळ सरळ पायथागोरस थेरम जो आहे त्रिकोणमिती याच्यावर दिलेला होता. लक्षात आला असेल मला वाटतं तुमच्या. नसेल तर पुन्हा एकदा लेक्चर पहा. तेच लेक्चरवर किंवा त्याच कॉन्टेंटवर परत मी थोडंसं बोलत नाही, कारण आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन जास्त कव्हर करायचे म्हणून. ठीक आहे. तर पाहता, एक आगगाडी 12 किमी अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. पहा बरं का, 12 किलोमीटर किती मिनिटात? 10 मिनिटात कंप्लीट करते. जर ती दूरध्वनी ऑफिसला 6 सेकंदात पार करते, ओके, तर आगगाडीची लांबी किती? पहा, दूरध्वनी ऑफिसला काय करते ती? 6 सेकंदात पार करते. तर आगगाडीची लांबी किती? ओके, आगगाडी काय? 12 किलोमीटर किती आहे? 10 मिनिटात. जर ती 12 किलोमीटर 10 मिनिटात करते, सूत्र तर आहेच आहे तुमच्याकडं, पण आपण जर एक बारकाईने डोकं लावलं तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण ह्या प्रश्नाला सोडवू शकतो. ते कसं? पहा, जर ती 12 किलोमीटर 10 मिनिटात जाते तर 1.2 किलोमीटर ती एका मिनिटात जाईल. काय डाऊट? काय केलं आपण? याला फक्त 10 ने भागलं. 10 ने भागल्यामुळे मध्ये एक पॉईंट आला. म्हणजे 1 किलोमीटर आणि 20 म्हणजे 1 किलोमीटर 200 मीटर. 1 किलोमीटर आणि 200 मीटर ते एका मिनिटात जाते. 1 मिनिट. पहा, आता याला जर आपल्याला कशात कन्वर्ट करायचं? 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. बरोबर आहे. इथं किती आहे? 1.2 मीटर अजून हे किलोमीटर. बरोबर, 60 सेकंद. आता ह्या किमीला मी जर मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर याला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल? 1000 ने याला काय करावं लागेल? गुणावं लागेल. जर मी याला 1000 ने गुणलं तर काय होईल? 12 वर किती शून्य येणार? 3. पण पॉईंट नंतर 1 शून्य कमी होणार, म्हणून एवढे मीटर. ओके, मीटर किती? 60 सेकंदात. जर 60 सेकंदात 1200 मीटर तर एका सेकंदाला किती? पावर का, इथं किती आहे? 60 सेकंद. इथं किती आहे? 1200 मीटर. मग आपण काय केलं? दोन्हीला 60 ने भागलं. 60 ने भागल्यामुळं ह्या शून्याला हा शून्य गेला. 6 6 6 2 12 20 मीटर आणि इकडे किती मिळाले? 1 सेकंद. जर एका सेकंदात ती 20 मीटर जाते, हा काही नाही, सिंपल एकदम फॉर्म्युला वापरलाय. 12 किलोमीटर दिलं होतं, हे मिनिटं दिलं होतं. ह्या मिनिटाला मी एका मिनिटात घेऊन गेलो. याला किलोमीटर मधून 10 ने भागलं, याला पण 10 ने भागलं. इथं 60 सेकंदात केलं म्हणजे मिनिटं सेकंदामध्ये नेली, किलोमीटर मीटर मध्ये आणलं. आता हे सेकंदात आहे, हे मीटर मध्ये. बरोबर, याला 60 ने भागायचं कारण एका सेकंदाचं काढायचं होतं, मग याला पण 60 नेच भागलं कारण त्या तिकडे जो बदल करू तो मी इकडे केला. एका सेकंदात, आता पहा, एका सेकंदात 20 मीटर गेले. एका सेकंदात किती आहे? 20 मीटर. तर दूरध्वनी ऑफिस किती सेकंदात पार केलं तिने? 6 सेकंदात. म्हणजे एका सेकंदात जर 20 असेल तर 2 सेकंदात 40, 3 60. बरोबर, म्हणजे 1 ला किती ने गुणणार तुम्ही? 6 ने. मग याला पण जर मी 6 ने गुणलं
1 सेकंदाचे 6 होण्यासाठी 1 ला 6 ने गुणायचंय, मग 20 ला पण 6 ने गुणलं तर 6 दुने 12 म्हणजे किती मीटर आले? 120 मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे 120 मीटर. लक्षात आलं? म्हणजे दूरध्वनी ऑफिस जे आहे त्याची लांबी किती आहे? 120 मीटर. लक्षात आले? समजले? ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे. त्याचं सूत्र सुद्धा आहे, सूत्राच्या आधारे वाटल्यास तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता पहा, 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 किमी वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी 80 किमी वेगाने येणारी दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? पहा, म्हणजे या ठिकाणावरून एक गाडी येते आणि दुसरी या ठिकाणावरून येते. जर दोन्ही गाड्या एकाच डायरेक्शन येत, अपोजिट डायरेक्शन येतात, तर पहा, दोन्ही ज्या गाड्या आहेत दोघांच्या लांबीची काय करायची? बेरीज. दोघांच्या लांबीची काय करायची? बेरीज. पहा नीट, किती आहे? 270 मीटर लांबीची एक गाडी 120 किमी वेगाने धावते. दुसरं काय होते पहा? 270 अधिक दुसरी किती आहे? 80 किमी वेगाने धावणाऱ्या दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी माहित नाही, ती x. खाली काय करायचंय? दोघांच्या लांबीची काय केली आपण? बेरीज. त्याच वेळेस दोघांच्या वेगाची सुद्धा आपल्याला काय करायची? बेरीज. पहिलीचा वेग किती आहे? 120. दुसरीचा वेग किती आहे? अधिक 80. पण याला आपल्याला काय करायचंय? 5/18 ने गुणायचं. आता 5/18 ने गुणण्यामागं कारण काय आहे? आपण याला सेकंदात रूपांतर केलं. सेकंदात रूपांतर करण्याचं कारण 9 सेकंदात ती ओलांडते. किती सेकंदात ओलांडते? 9 सेकंद. म्हणजे आपण दोन्ही बाजूनी जेव्हा अपोजिट डायरेक्शन येतात तेव्हा त्यांच्या दोघांची आपण काय करतो? त्या दोघांची रेल्वेची ही जी रेल्वे, ही दुसरी रेल्वे, ह्या दोन्ही रेल्वेची आपण बेरीज करतो, बरोबर? लांबींची बेरीज करतो आणि त्याला भागिले त्यांच्या वेगाची सुद्धा काय करतो? आपण बेरीज करतो आणि त्या वेगाने तुम्ही त्या लांबीला काय करता? भागता आणि तेव्हा तुम्हाला जे उत्तर मिळतं ते असतं त्यांना दोघांना एकमेकांना क्रॉस करण्यासाठी लागलेला वेळ. ओके, ठीक आहे. मग आता याला फक्त आपण काय केलं? 5/18 ने गुणलं, कारण सेकंदामध्ये रूपांतर करायचं होतं. लक्षात आले? दोन्ही वेळेस आपण काय करतो? बेरीजच करतो. वरती कशाची बेरीज करतो? लांबी. ओके, आणि खाली कशाची बेरीज करतो? वेग. फक्त ह्या वेगाला 5 किती ने गुणतो? 18 ने, कारण इथं कोण आहे? वेळ. आणि वेळ कशामध्ये दिलेली आहे? सेकंद. ओके, झालं. मग आता इथं जर पाहिलं तुम्ही, 270 अधिक x भागिले इथं किती आले? 200 गुणिले 5/18. याला सोडवताना बरोबर किती आहे? 9. पहा काय होऊ शकतं? 270 अधिक x बरोबर 9 आहेत ऑलरेडी तिकडे, गुणिले 200 मी भागिले होते ते गुणिले घेऊन गेलो आणि 518 हे सुद्धा मी 200 ला भाग न देता किती? 5/18. 5/18 मी कशाला घेऊन गेलो? गुणिले घेऊन गेलो. पहा खाली असणारे दोन्ही छेदातले नंबर या ठिकाणी भागिले होते ते गुणिले म्हणून गेले. इथं जर तुम्ही पाहिलं 9 1 9, 9 2 18, 2 1 2 इथं किती आले? 100. म्हणजे इथं 270 अधिक x बरोबर इथं किती आले? 500. 270 ला मी तिकडं पाठवलं तर x बरोबर 230 हे मला उत्तर मिळालं. कारण 230 आणि 270 म्हणा 500 म्हणा 270 गेल्यावर किती राहिले? 230. म्हणजे जी दुसरी गाडी आहे तिची लांबी जी आहे ती 230 मीटर आहे. ओके, म्हणजे दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज भागिले दोन्हीच्या रेल्वेचा वेगाची बेरीज यांचं जे गुणोत्तर येतं किंवा इथं जे उत्तर येतं ते उत्तर असतं त्या दोघांना एकमेकांना क्रॉस करायला लागलेला वेळ. लक्षात ठेवायचे सूत्र. 5 ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी बस निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. पहा 45 किमी वेगाने जर ती निघाली तर ती निर्धारित तिला जिथं पोहोचायचंय तिथं ती वेळेत पोहोचते. जर तीच बस ताशी 54 किमी वेगाने जर गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते. 20 मिनिटे काय होते? ती लवकर पोहोचते. तर तिने कापायचे एकूण अंतर किती? म्हणजे हा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न पुन्हा या पद्धतीने आलाय. काय? तर अंतर काय? फिक्स आहे x. पहिल्यांदा वेग किती आहे? 45 वजा परत अंतर तेच आहे. आपल्याकडे सूत्र काय? वेळ. बरोबर आहे. वेळ बरोबर अंतर भागिले काय? वेग.
बरोबर आहे. वेगाला आता अंतर किती आहे एक्स माहित नाही, पण वेग माहिती आहे 45. जेव्हा वेग कमी आहे तेव्हा टाइम नक्कीच जास्त लागणार आहे. इथं किती आहे 54, बरोबर आहे. आणि तेव्हा 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटं काय होतं लवकर पोहोचते, म्हणजे त्याच्यात टायमिंग मध्ये कितीचा फरक आहे 20 मिनिटाचा फरक आहे. आता या 20 मिनिटाला जेव्हा मी 60 ने भागणार आहे तेव्हा हे तासामध्ये रूपांतर झाले, कारण 45 किमी प्रति तास ह्या वेगाने गाडी जाते. ताशी ताशी ओके. इथं सुद्धा 54 काय तासी, म्हणजे इथं हा वेग जो दिलाय तो तासाला दिलाय, म्हणून मला ह्या मिनिटाला सुद्धा तासात कन्वर्ट करायचं होतं, म्हणून मी 60 ने भागलं, उत्तर संपलं. पहा इथं लागलेला वेळ आणि इथं लागलेला वेळ यामध्ये 20 मिनिटाचा फरक. जेव्हा टाइम कमी असतो तेव्हा वेळ जास्त लागतो. मी जर हळूहळू चालतोय माझं स्पीड मला वेळ जास्त लागतो, मी जर जोरात चाललो पळत चाललो तर मला वेळ कमी लागणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे स्पीड वाढतं म्हणजे टाइम कमी असतो इथं, म्हणून मोठ्या टाइम मधनं छोटा टाइम वजा केला का वेळ मिळतो. मग आता इथं काय होणार आहे सिंपल 54x वजा 45x आणि खाली काय होणार आहे यांचा गुणाकार 45 गुणिले 54, बरोबर. ह्या दोन शून्याला हे गेले, बे एक बे बेत्रिक 6 म्हणजे एक छेद किती आले 3. आता हे जे दोन गुणिले तिकडे जाऊन भागिले तिकडे जाऊन गुणिले होतील आणि इथं 54 मधनं 45 गेले म्हणजे 9x राहिले. किती राहिले 9x. पहा 9x बरोबर. आता हे जे दोन भागिले तिकडे जाऊन गुणिले झाले, ऑलरेडी तिकडे 1/3 आहे, त्याला गुणिले होणार 45 गुणिले किती आहे 54. आता हे जे 9 आहेत ह्या 9 ला सुद्धा आपण तिकडे पाठवू शकतो, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर x बरोबर 45 गुणिले 54 भागिले 3 गुणिले 9. ओके, म्हणजे इथं जर पाहिले तर 9 1 9 9 5 45, इथं 3 1 3 3 1 3 उरले किती 2 3 7 3 8 24, बरोबर आहे. 18 5 90 म्हणजे x बरोबर 90, म्हणजे ते जे अंतर होतं हे 90 किलोमीटर होतं, कारण x हे आपलं काय होतं x हे काय होतं आपलं अंतर होतं. लक्षात ठेवा, आलं लक्षात. तर या सूत्राच्या आधारे आपल्याला अंतर मिळालेलं आहे. ओके, अंतर बदलत नाही. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमीने वाढवली असती तर 210 किमी प्रवास करायला 1 तास कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाचा वेग किती होईल. आता तुम्ही जर पाहिलं तर पहा 5 किमीने वाढवला, 5 किमीने वाढवला तर सुरुवातीचा वेग किती असं त्यांनी विचारलं, बरोबर आहे. म्हणजे हा जर प्रश्न आणि अंतर त्यांनी दिलंय, किती अंतर दिलंय त्यांनी 210 किलोमीटर. आता पहा जर 210 किलोमीटर अंतर आहे, हा प्रश्न जो आहे तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण सोडवायचा प्रयत्न करू. कोणत्या सूत्राच्या साहाय्याने. आता 210 ला कशाने भाग जाऊ शकतो 28 ने नाही, 32 ने नाही, 30 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे 210 ला मी कितीने भागलं 30 ने जर भागलं तर इथं शून्य गेला, किती आले 3 7 21, म्हणजे कितीचा भाग गेला 7चा. 35 ने जातो का जातो, म्हणजे 21 210 भागिले किती गेले मी 35, 5 7 35 सॉरी 5 ने भाग दिले 7 ने 7 5 35 7 त्रिक 21 हा शून्य आला, 5 1 5 5 36. म्हणजे तुम्ही नीट पहा, जर 30 किमी तास वेगाने जर गेलं तर 7 तास लागतात आणि 35 किमी तासाने वेग गेलं तर 6 तास लागतात. म्हणजे इथं गॅप कितीचा आहे 30चा आहे. सॉरी इथं स्पीड किती आहे 30 किलोमीटर एका तासाला आणि इथं किती आहे 35 किलोमीटर एका तासाला. म्हणजे तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर 5 किमी एक वेग वाढवला, 5 किमीने वेग वाढवला म्हणजे 30 पासून जर 35 केला तर 1 तास वेळ काय लागतो कमी लागतो. पहा ना, जर 30च्या स्पीडने गेला तर 7 तासात पोहोचताय, 35च्या स्पीडने गेला तर 6 तासात पोहोचताय. म्हणजे 5 ने जर तुम्ही वाढवलं तर 6 तासात तुम्ही पोहोचताय तिथे, म्हणजे 1 तास कमी लागतोय. म्हणजे त्यांनी विचारलंय तर प्रवासाचा सुरुवातीचा वेग किती असणार आहे 30 किमी. झालं उत्तर. जर त्यांनी विचारलं असं पुढचा वेग किती तर तो 35 होता. लक्षात आलं. म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. लक्षात ठेवा, जर तुम्हाला काय दिलं असेल पूर्ण अंतर दिलं असेल, हे काय होतं अंतर. जर तुम्हाला अंतर दिलं असेल आणि जर तुम्हाला त्याचं स्पीड पण दिलं असेल, तासने वाढते, लक्षात ठेवा.
तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुमच्या उत्तरापर्यंत काय होऊ शकता, पोहोचू शकता. लक्षात आलंय? ठीक आहे, जायचं पुढच्या प्रश्नाकडे. तर पहा पुढचा प्रश्न काय दिलाय. एक आगगाडीची लांबी 260 मीटर, तिला 140 मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे. पहा, आपण सूत्र पाहिलं होतं, आगगाडीची लांबी जी रेल्वे आहे तिची लांबी अधिक ब्रिज, पूल, स्टेशन त्याची लांबी, याला तुम्हाला भागायचंय. काय स्पीड कोणाचं असणार आहे? फक्त आगगाडीचं. आगगाडीचं स्पीड किती आहे? एक आगगाडीची लांबी 260 आहे, 140 मीटर पूल ओलांडण्यास तिला 20 सेकंद लागतात. पहा इथं 20 सेकंद हे उत्तर पण आहे. तर आगगाडी 70 मिनिटात किती अंतर पार करेल? तर ती आगगाडी 70 मिनिटात किती पार करेल? ओके, ठीक आहे. तर पहा इथं तिचं स्पीड तुम्हाला दिलंय का? नाही. म्हणजे हे जे स्पीड आहे इथं तिचा वेग आपण x मानू आणि ह्या x ला आपण काय केलं? 5/18 जर गुणलं तर हे जे मिळतं हे कशात मिळतं? सेकंदात मिळतं. ओके, म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर मला व्हॅल्यू कोणाची काढायची? x ची किंमत काढायची. म्हणजे इथं जर पहा किती आहे? 260, इथं किती? 140. ओके, दोन्हींची लांबीची बेरीज भागिले वेग गुणिले 18, 5/18 बरोबर 20. मग आता ह्या दोघांची बेरीज किती आली? 200 आणि 100 300, 300 आणि किती आली? 400. 400 बरोबर जर तुम्ही पाहिलं हे दोघंही तिकडे जाऊन काय होतील? 20 ला गुणिले, म्हणजे 20 गुणिले x गुणिले 5 किती? 18. जर मला x ची किंमत काढायची तर हे 20 भागिले येते. पहा काय होईल? इथं लिहितो 400. 20 काय आले? भागिले, सॉरी 18 गुणिले आले, 20 काय गेले? भागिले गेले, आणि हे 5 सुद्धा काय आले? भागिले. तिकडे कोण राहिला? x राहिला. मग पहिल्यांदा भाग देऊ 20 ने. 20 2 40, हा शून्य तसंच. 5 1 5, 5 चौक 20, 1 18, 18 चौक 72. x म्हणजे उत्तर किती आलं? 72 बरोबर x. आता तुम्ही म्हणाल सर पर्यायमध्ये ऑप्शन मात्र नाहीये. तर पहा x हे आलं, हे काय? एका तासाला. पहा x काय? ताशी वेग. आपण जो इथं वेग लिहितो हा काय असतो? एका तासात, बरोबर. पण आपल्याला जो प्रश्न विचारलाय हा 70 मिनिटात विचारला. लक्षात आलं? म्हणजे एका तासाला ती किती किलोमीटर जातीये? 72 किलोमीटर जाते एका तासाला. अजून किती मिनिटं वाढवायची आपल्याला? 10 मिनिटं. म्हणजे एक तास म्हणजे किती? 60. आपल्याला एका तासाला 72 किमी हे फायनल झालं. म्हणजे 60 मिनिटात ती किती जातीये? 72. बरोबर आहे. अजून आपल्याला 10 मिनिटाचा जर वेळ काढायचा असेल तर आपण याला कितीने भागावं लागेल? 10 मिनिटं जर मला काढायचं असेल तर मला 6 ने भागावं लागेल. म्हणजे 10 मिनिटं मला इथं पण मी 6 ने भागलं. म्हणजे इथं किती वेळ मिळाला मला? 10 मिनिटं. ओके, मग इकडं मी हे केलं 6 1 6, उरला 1, 6 2 12, म्हणजे 12 किलोमीटर. म्हणजे अजून 10 मिनिटात ती 12 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे एका तासात, पहिल्या तासात ती किती गेली? 72, आणि पुढच्या 10 मिनिटात ती किती जाणार? 12 किलोमीटर. म्हणजे 72 आणि 12 किती आले? 84. म्हणजे 70 मिनिटात ती किती किलोमीटर जाणार आहे? 84 किलोमीटर जाणार. लक्षात आले? ठीक आहे. तर प्रश्न आपल्याला 70 मिनिटाचा दिला होता, म्हणून आपल्याला एक्स्ट्रा 10 मिनिटाचं स्पीड तिच्यात आपल्याला काय करावं लागलं? काढावं लागलं. लक्षात आले? ठीक आहे. पहा आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? त्याच्या पुढचा, आनंद बाळूच्या तुलनेत 2 गुणिले 203 पट वेगवान आहे. पहा याचा अर्थ काय होतो? याला जर 3 2 6, 6 आणि 2 8, म्हणजे किती? 803 पट वेगवान आहे. जर आनंदने बाळूला सुरुवातीला 80 किलोमीटर अंतर धावण्याची मुभा दिली आणि दोघेही एकाच वेळेत अंतिम खूण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती? धावपट्टीची तुम्हाला लांबी माहिती का? नाही. मग धावपट्टीची लांबी आपण x मानू. बरोबर, ठीक. आनंद बाळूच्या तुलनेत 8:03 आहे. म्हणजे आनंदचं स्पीड काय आहे? जास्त आहे. समजा आपण आनंदला 8 जर पकडलं तर बाळू किती झाला? पर सेकंद, एका सेकंद. ओके, आणि 8 काय? मीटर. हे सगळं मीटर मध्ये दिलं. 8 मीटर. बाळूचं स्पीड किती आहे? 3 मीटर पर सेकंद. बरोबर आहे? ठीक आहे. मग आता काय झालं? 80 किलोमीटर जेवढं काय मीटर पळायचं होतं त्या मीटर मधले 80 मीटर बाळू आधीच पळाला. ओके, टोटल अंतर किती आहे? x.
आनंदचं स्पीड किती आहे? 8 मीटर एका सेकंदाला. 8 आणि 3 काढलं कसं? पा 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8, 8 भागिले 3. म्हणजे आनंदचं स्पीड किती आलं? आनंद जास्त स्पीडनी पळतोय म्हणून तो 8 आणि बाळू कमी स्पीडनी पळतोय म्हणून 3. आपण काय पकडलं? गुणोत्तर पकडलं. काय पकडलं आपण? गुणोत्तर. त्याच्यात सामायिक संख्या असते पण तशी नाही घेतली तरी चालणार. ठीक आहे. मग आनंदचं स्पीड 8 आहे, बाळू कमी आहे म्हणून 3 आहे. बरोबर आहे. 3 मीटर 8 मीटर हे झालं. मग आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला सांगितलंय का 80 मीटर बाळू थोडासा पुढे येऊन थांबला आणि आता दोघांनी सेम टायमिंगला पळायला सुरुवात केली तर ते सेम टायमिंगला काय होतात? अंतिम ठिकाणी त्यांच्या पोहोचतात. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? इथे ते समजा इथून शर्यत लागणार आहे पण बाळू मात्र इथं आधीच जाऊन थांबला 80 मीटर. बरोबर आहे. 80 मीटर तो आधीच जाऊन थांबला. आनंद इथंच आहे. आता जर त्यांनी पळायला सुरुवात केली आणि ही अंतिम रेषा आहे तर ते सेम टायमिंगला काय करतात? ती अंतिम रेषा ओलांडतात. म्हणजे लक्षात घ्या इथून इथं पोहोचायला बाळूला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ कोणाला लागणार आहे? आनंदला म्हणजे बाळूला जेवढा वेळ लागतो तेवढाच कोणाला लागणार आहे? आनंदला लागणार आहे. म्हणजे आता दोघांची वेळ काय? समान आहे. म्हणजे टोटल अंतरला जर आपल्याकडे फॉर्म्युला काय? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती? एक्स. स्पीड किती? 8 मीटर पर सेकंड. वरती पण मीटरच आहे. ओके. एवढा वेळ कोणाला लागणार? आनंदला. तेवढाच वेळ फक्त त्याच्यातून 80 मीटर काय करा? वजा करा. का? तेवढंच अंतर आहे फक्त 80 मीटर कमी. उरलेला जो अंतर आहे तेवढाच वेळ इथं जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ तिथे लागतो. याचं स्पीड किती आहे? 3 किलोमीटर पर आवर. 3 मीटर पर आवर. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता इथं काय करायचंय? 3 सेकंद. सॉरी. ठीक आहे. आता इथं गुणाकार केला आपण. 3 गुणिले काय झाले? 3x. बरोबर. 8 ने इकडे जर गुणलं 8x वजा 80. बरोबर आहे. मग आता इथं काय होईल? 3x बरोबर 8x वजा 8 8 64. ओके. त्यानंतर काय केलं आपण? 640 ला इकडे टाकले आणि तिकडे 8x आहे हे 3x ला तिकडे पाठवलं. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर किती आले? 640 बरोबर 8x मधून 3x गेली किती राहिले? 5x. जर मला 5 इकडे पाठवले तर 640 भागिले 5 बरोबर किती? x. 5 1 5, 1 उरले किती? 1. 5 2 10 उरले 4, 5 8 40 म्हणजे 128 बरोबर काय? x. आणि हे जे दिलंय हे कशात होतं? मीटर मध्ये. म्हणजे टोटल अंतर जे आहे हे 128 मीटर आहे. 128 पैकी बाळू आधीच 80 मीटर जाऊन थांबतोय आणि तरी दोघांना काय लागतोय? सेम वेळ लागतोय. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता 14वा प्रश्न आहे काय पहा. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किमी प्रति तास या वेगाने 300 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागेल? आपल्याला माहिती आहे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी अधिक स्पीड म्हणजे इथं काय लिहितो आपण? वेग. ह्या वेगाला 5/18 ने गुणलं आपल्याला काय मिळतो? वेळ. आणि आपल्याला काय काढायची आहे? वेळ काढायची. बरोबर आहे. मग रेल्वेची लांबी किती आहे? 200 मीटर अधिक याची लांबी किती आहे? बोगद्याची लांबी 360 मीटर. रेल्वेचं स्पीड किती आहे? कारण इथं फक्त रेल्वेच पळतीये, बोगदा तर पळणार नाही. इथं किती? 5 भागिले किती आले? 18. बरोबर. टाइम आपल्याला माहित नाही त्यामुळे वेळ आपल्याला काढायची. वेळ तसंच. ओके. ठीक आहे. मग आता इथं किती होईल? 9 8 72, 9 2 18. 8 पंचे किती झाले? 40. वरती जर बेरीज केली तर 200 आणि 300 500. 560 किती आले? 560 भागिले 8 पंचे 40. इथं हा भाग जाईलच ना. बेक बे बेचोक 8, 8 पंचे सॉरी 5 चोक 20. बरोबर. शून्याला शून्य गेला. बेक बे बे 2 4 बे 8 16 म्हणजे किती? 28. आणि हे कशात असणार आहे? सेकंदात. म्हणजे बोगदा ओलांडण्यासाठी तो जो बोगदा आहे तो ओलांडण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागणार आहे? 28 सेकंद लागणार आहे. ओके. ठीक आहे. तर आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलंय पहा. सचिनला 4 किमी तास या वेगाने चालत एक अंतर पार करण्यास 2 तास 45 मिनिटे लागतात. 4 किमी प्रति तास या वेगाने ओके चालत एक अंतर. कोणतं अंतर? नाही माहित. 2 तास 45 मिनिटे. ठीक. जर तो ताशी 16.5 किमी या वेगाने पळत गेला तर तेवढेच अंतर पार करण्यास त्याला किती वेळ लागेल?
सिंपल प्रश्न. ओके ठीक आहे. मग आपण त्याचं स्पीड काढूया. सुरुवातीला वेळ अंतर किती आहे माहित नाही, मग अंतराला आपण काय करू x मानू. अंतराला जर आपण काय केलं त्याच्या वेगाने भागलं, वेग किती आहे 4, तेव्हा लागणारा जो वेळ आहे हा 2 तास 45 मिनिटं आहे. ओके ठीक आहे. मग आता इथं x भागिले 4 बरोबर 2 तास म्हणजे 60 आणि 60 120 मिनिटं, 120 आणि 45 म्हणजे 165 मिनिटं, 165 मिनिटं. ओके ठीक आहे. म्हणजे x बरोबर 165 गुणिले किती आले 4, म्हणून x बरोबर 5 चोक 20 आले 2, 4 1 4, 4 आणि 2 6 म्हणजे किती आले 660. सॉरी. तर आता पहा x म्हणजे मला काय मिळालं अंतर मिळालं. मग हे जे अंतर आहे 660 याला मी वेगाने भागणार, वेग कोणता आहे 16.5. आता मला इथं जो भागाकारून उत्तर मिळणार आहे हे जे मिळणार आहे हे मला मिनिटात मिळणार आहे, कारण ह्या सगळ्या प्रश्नाला मी मिनिटांमध्ये घेऊन गेलो. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार आहे 1 शून्य मी एक्स्ट्रा वाढवला, पुढे खालचा पॉईंट निघून गेला, इथं आले 65. मग आता काय होईल पहा, कितीने भाग देऊ 5, 5 त्रिक 15, 1 उरला 5 त्रिक 15, इथं 5 1 5 उरला 1, सॉरी 5 त्रिक 15, इथं 5 1 5 उरला 1 16 झाले, 5 त्रिक 15 उरला 1 5 2 10, बरोबर आहे, आणि शून्य तसंच ठेवला. आता कितीने भाग देईल 11ने, 11 3 33, 11 1 11 उरले 2, 11 2 22, शून्य तसंच, 3 1 3, 3 चौक 12 किती आले 40. म्हणजे किती मिनिटे 40 मिनिटे, म्हणून इथं मला उत्तर किती मिळालं 40 मिनिटे. इथं मी जे तास आणि मिनिटं होते याला मिनिटांमध्ये घेऊन गेलो, कारण मला उत्तर कशात काढायचं होतं मिनिटांमध्ये काढायचं होतं. जर मला तासात जायचं असतं तर आता ह्या 40ला मी फक्त काय केलं असतं 60ने भागलं असतं, म्हणजे मी तासात गेलो असतो. जर मला उत्तर सेकंदात काढायचं असतं तर ह्या 40ला मी 60ने गुणलं असतं, म्हणजे मी सेकंदात गेलो असतो. बाकी दुसरं काही केलेलं नाही, सिंपल फॉर्म्युला वापरलाय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ह्या डिस्टन्सला मी फक्त स्पीडने काय केलंय भागलंय. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला डिस्टन्स काढायचं होतं आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला टाइम काढायचा होता. हे दोघांचं काय होतं या ठिकाणी कॉम्बिनेशन होतं. म्हणजे प्रश्न तसा पाहायला गेला तर अतिशय सोपा होता. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा, काय सांगितलंय, मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 68 किमी वेगाने सायंकाळी 4:30 वाजता सुटली. दुसरी गाडी ताशी 85 किमी वेगाने सायंकाळी 6:20 वाजता सुटली. तर त्या दोन्ही एसटी किती वाजता एकमेकीस भेटतील? जर एक गाडी आधी सुटली, दुसरी गाडी त्याच्या मागून सुटली, आता दोघींना एकाच वेळी भेटण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, पहा काय सांगतोय मी तुम्हाला, दोघींना एकाच दिशेने जर 2 गाड्या जात असतील, एक थोडीशी पुढे गेलेली आहे आणि दुसरी थोडीशी मागून गेलेली आहे, जर त्या दोघींना एकमेकांना भेटायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे. त्याच्यासाठी काय सूत्र आहे? ते सूत्र आहे वेळेतील फरक भागिले वेगातील फरक बरोबर सॉरी गुणिले पहिल्या गाडीची वेळ. मग आता वेळेतील फरक किती? वेळेतील फरक पहिली किती वाजता सुटलेली आहे? 68 किमी वेगाने मुंबईहून पंढरपूरला एकाच वेळी मुंबईत सुटल्या. पहिली गाडी 4:50 ला सुटली, 4:50. दुसरी 6:20. म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर 5 म्हणजे 10 मिनिटं, 10 मिनिटांनी 5 वाजणार, परत 6 वाजले 1 तास आणि 20 मिनिटं, म्हणजे 1 तास 30 मिनिटं, म्हणजे 1.5 तास. आपण त्याला काय म्हणू 1.5. 1 तास म्हणजे 1.5 तास.
वेगातील फरक किती आहे? 68 आहे आणि जी मागून निघाली ती 85. आता दोघींना भेटायचं म्हणजे मागच्या गाडीचं स्पीड नेहमीच जास्त असणार आहे. 85 वजा 68, 85 वजा 68 काय होणार आहे? वजा बाकी 15तनं 8 गेले 7, इथं 7 राहिले, 7 किती आले? 17, म्हणजे इथं किती आले? 17 गुणिले, बरोबर ना? ठीक आहे, बरोबर, गुणिले पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 68. ओके, 17 का 17, 17 चोक 68, 15 चोक 60, एक नंतर पॉइंट आहे म्हणजे किती? 6, बरोबर आहे. म्हणजे त्या किती वेळाने भेटतील? 6. आता हे जे 1.5 तास आहे, 1.5, 1 तास 30 मिनिटाला आपण 1.5 तास पकडला म्हणून तो 1.5 मी या ठिकाणी लिहिलाय. खाली उत्तर किती आले? 6.0. म्हणजे 6 हे काय मिळाले आपल्याला? तास मिळाले. का तास मिळाले? कारण इथं आपण काय वापरले? तास वापरले. म्हणजे हे जे सूत्र आहे हे खरं इथं सॉरी माझ्याकडनं राहिलं काय? लागणारा वेळ हा जो वेळ आहे, वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणिले पहिल्या गाडीची वेळ. हे कधी सूत्र वापरायचंय? एकाच ठिकाणावरून 2 गाड्या निघाल्यात, एक सुरुवातीला निघाली, एक थोड्या वेळानंतर निघाली आणि त्या दोघी एकमेकांना किती वेळाने भेटतील? तर 6 तासांनी भेटतील. म्हणजे दुसरी गाडी कितीला निघालेली आहे? 6:20 ला. म्हणजे आता त्याच्या पुढे 6 तास मोजायचे तुम्हाला, म्हणजे किती होतील? 7, 6 मोजायचे का? 1 तास कधी होईल? 7:20, 7:20, 8:20, 9:20, 10:20, 11:20 आणि 12:20. म्हणजे 12 वाजून 20 मिनिटांनी रात्री, हे सगळं सायंकाळी चाललंय, म्हणजे रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी त्या 2 गाड्या एकमेकीला भेटतील. आले लक्षात? तर या ठिकाणी हा प्रश्न तुमचा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर हे पहा, 70 मीटर लांबीची आगगाडी तशी 60 किमी वेगाने धावते. किती वेगाने धावते? तासाला 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती? लक्षात घ्या प्रश्न. जर तुम्ही बारकाईने व्यवस्थित प्रश्न पाहिला तर 700 मीटर लांबीची आगगाडी तशी 60 किमी वेगाने, किती वेगाने? 60 किमी, सॉरी 700 मीटर लांबी, रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी माहित नाही, भागिले रेल्वेचं स्पीड किती आहे? 60 मीटर. याला काय करायचे? मला 5/18 ने गुणायचं. हे जे उत्तर मला सेकंदात मिळणार. किती मिनिटं लागतात? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे मी इथं 60 सेकंद लिहितो, कारण जर मी 5/18 ने तुमच्या तासाला गुणलं, त्या वेगाला गुणलं, तर जे उत्तर येतं ते मला कशात मिळतं? सेकंदामध्ये मिळतं. लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे इथं किती आले? 700 अधिक x बरोबर 60 गुणिले परत 60 गुणिले 5/18. म्हणजे इथं जर तुम्ही भागाकार केला तर कितीनी? 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, 3 एक 3, 3 दुने 6, इथं किती आले? 20, 10, म्हणजे इथं किती आले? 200. ओके, म्हणजे 200 गुणिले 5000, म्हणजे इथे किती आले? 700 अधिक x बरोबर 1000. जर मी 700 ला तिकडे पाठवलं तर x बरोबर मला उत्तर किती मिळणार आहे? 300. म्हणजे x ही काय? बोगद्याची लांबी, म्हणजे बोगद्याची लांबी जी असणार आहे ही किती असणार आहे? 300 मीटर असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा आहे? जेवढे काही क्वेश्चन आहेत, रेल्वेचे जेवढे काही क्वेश्चन आहेत, प्रश्न आहेत, तर हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या टॉपिकवर आतापर्यंत बऱ्यापैकी कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. बऱ्यापैकी जेवढे काही टाईपचे प्रश्न विचारले जातात तेवढे आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. आता या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने 2025 ला 2 फेब्रुवारीच्या पेपरला कोणते प्रश्न विचारले ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात का? एवढे प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर ते आता आपण या ठिकाणी काय करणार आहे? चेक करणार आहोत. 2 फेब्रुवारी 2025 ला कंबाईनचा जो पेपर झाला त्या कंबाईनच्या पेपरमध्ये 2 प्रश्न आले होते. त्यापैकी पहिला प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहतोय. एवढे PYQ सॉल्व्ह केल्यानंतर, मागील 10 ते 12 वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर त्यातले किती प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा पहिला प्रश्न काय दिलाय? ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? आपण प्रश्न पाहिलेला आहे या पद्धतीने. काय करावं लागतं आपल्याला? रेल्वेची लांबी किती दिली? 700 मीटर अधिक प्लॅटफॉर्मची लांबी माहिती आहे का? नाही, भागिले x. वेग किती आहे रेल्वेचा? 80 किमी.
या 80ला जर मी काय केलं 5/18 जर गुणलं तर हे कशात रूपांतरित झालं सेकंदामध्ये, आणि सेकंद किती दिलेले आहेत 72 सेकंद दिलेले आहेत. मला एक्सची किंमत काढायची. म्हणजे इथं जर पाहिलं मी तर मी आता काय करेल, हे जे दोघं आहेत यांना पलीकडे गुणायला घेऊन जाईल. म्हणजे इथे किती आले 700 अधिक एक्स बरोबर 72 गुणिले 80 गुणिले 5/18. म्हणजे इथं जर भाग द्यायचं ठरलं तर 9 2 18 9 8 72 बे एक बे बेचोक 8. जर इथं पाहिलं तुम्ही इथं किती होणार आहे 5 चोक 20 20 पा त्याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितोय 700 अधिक तिकडे किती होणार आहेत 20 गुणिले 80 80 गुणिले 20. ओके, म्हणजे इथं किती आले पा 700 अधिक एक्स बरोबर हे 2 शून्य ठेवून घेतले मी 8 दोन्ही किती आले 16. हे 700 इकडे अधिक आहे तिकडे जाऊन काय होतील वजा, म्हणून एक्स बरोबर 1600 वजा 700 म्हणजे एक्स बरोबर किती आले 900. म्हणजे तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार आहे 900 मीटर. सूत्र एकदम सिंपल आहे, रेल्वेची लांबी प्लॅटफॉर्मची लांबी भागिले रेल्वेचं स्पीड, ते सेकंदात होण्यासाठी 5 गुणी भागिले 18 त्याला गुणा, म्हणजे जे उत्तर येईल ते तुम्हाला सेकंदात भेटणार आहे. दिलेल्या किमती आपण त्या जागी भरल्या तुम्हाला एक्स उत्तर मिळालं, आणि एक्स किती आहे 900 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 2. आले लक्षात. तर या त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय, त्याच्या पुढचा प्रश्न पहा. पहा 54 किमी तास या वेगाने 92 क्रमांकाचा प्रश्न आहे. 54 किमी तास या वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी शोधा. आता पोल ओलांडते, पोलाची लांबी आपण कन्सिडर करत नाही, म्हणजे पुन्हा तेच सूत्र आलं. काय करतो आपण पहा, धावणारी ट्रेन 9 सेकंद म्हणजे टाइम कळलेला आहे आपल्याला, स्पीड पण कळलेली आहे आपल्याला. आपल्याला काय ट्रेनची लांबी म्हणजे आपण पोलाची लांबी धरत नाही, मग ट्रेनची लांबीच आपण एक्स मानली. इथं आपण काय करत होतो ट्रेनची लांबी अधिक स्टेशन पूल किंवा बोगदा याची लांबी आपण त्याच्यात मिळवायचो. पण आता त्यांनी काय सांगितलंय टेलिग्राफ पोल आहे तर त्याची लांबी आपण धरत नाही, म्हणजे अधिक काहीच होणार नाहीये. पण त्याच्या खाली स्पीड आहे, स्पीड किती आहे 54 गुणिले याला जर मी 5/18 ने गुणलं तर हे मला जे उत्तर मिळणार आहे ते सेकंदात आहे, आणि सेकंद किती आहेत 9 18 1 18 18 3 किती आले 54, म्हणजे एक्स बरोबर इथं किती आले 5 3 15 15 तिकडे काय गेले 9 गुणिले किती आले 15, म्हणजे एक्स बरोबर 15 9 35 असेल, म्हणजे 135 मीटर. म्हणजे तुमची जी ट्रेन आहे तिची लांबी जी आहे ती आहे 135 मीटर. म्हणजे आपण या ठिकाणी सुद्धा तेच सूत्र वापरलेलं आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल का मागची 10 ते 12 वर्षाचे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला नंतर येणारे सगळे प्रश्न सोडवता येतात. वेळ वेग आणि अंतर याच्यावरती जेवढे काही प्रश्न विचारलेले गेलेले आहेत हा टॉपिक आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येत आहेत. तर याच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा. सेम या टॉपिकवर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जिथं तुमच्या बेसिक कन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने कव्हर होतील, तो पण व्हिडिओ पहा. टेलिग्रामला मी याचे सर्व प्रश्न PYQ आतापर्यंत जेवढे काही विचारले गेलेले आहेत ते सर्व टेलिग्रामला टाकणार आहे. तर टेलिग्रामची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर टेलिग्राम पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथेही नंबर ऑफ क्वेश्चन जास्त प्रॅक्टिसला मिळतील. ओके, आणि यासोबतच बाकीच्या विषयांचाही अभ्यास तितकाच चांगल्या पद्धतीने करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. बाय.